चला आज स्पेशल परंपरेचा विस्तार तुमच्या समोर मांडायचा. आता मात्र तुम्हाला ध्यानस्थ सुव्यवस्थित कल्याण मुद्रा करून पद्मासन घालावं लागण आणि चित्त एकाग्र करावं लागण, तरच परंपरा डिटेक्ट होईल, नाही तर कळणार नाही. वारकरी संप्रदायात 2 परंपरा आहेत. किती परंपरा आहेत? कॉमन शब्द आहे, जनरल अँटिबायोटिक, सगळ्यात मोठं टायटल वारकरी. याच्यात किती पंथ आहेत? 4. सुरुवात झाली आपली. याला चतुसंप्रदाय दिग्दर्शन असं नाव आहे. काय नाव आहे याचं? चतुसंप्रदाय दिग्दर्शन. दिग म्हणजे दिशा, दर्शन करवणारा संप्रदाय. मग याला मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या देह चतुष्टयाचा संबंध संभवत नाही महंत. याला 4 प्रकरण आहेत. ऐका. कोणते कोणते सांगतो. प्रकाश, ऐकत रहा. स्वरूप, प्रकाश, स्वरूप, चैतन्य आणि आनंद. किती पद झाले? 4. यातला 4था पद आहे आणि त्याचं स्थान केंद्र बिंदू आहे शालिवाहन नगर, प्रतिष्ठान पीठ, पैठण, गोदा तीरनिवास, दंडकारण्य. कळलं तुम्हाला? हे त्याचं धर्मपीठ आहे आपलं. चैतन्य परंपरेचं आचार्य पीठ आहे ओतूर आणि देहू तीर्थ क्षेत्र. प्रकाश परंपरा म्हणजे नाथ परंपरेचा उदय आणि विकास. यात विसोबा खेचरापासून महादा, विठा, नारा, गोविंदा, नामदेवराय, जनाबाई आणि चांगावटेश्वर हे सगळेजण या परंपरेत आले. चैतन्य परंपरेत बाबाजी, राघव, तुकोबाराय ही परंपरा आली. लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या? आणि नारायणाच्या परंपरेमध्ये श्री हरिनारायण, कविनारायण, द्रुमीनारायण, चमसनारायण हे इत्यादी. विठ्ठल सगळ्या परंपरा 2 देवापासून सुरू आहेत. आदरणीय रोहिदास महाराज 2 देवांच्या पासून. 2. एक नारायण म्हणजे विष्णू, त्यालाच तुम्ही सगळेजण हंस शब्दाचा उच्चार करत आहात. मग त्याला हंस पदवी का? जरा चिंतन करा. बुवा तुमच्याकडे सगळे येतील, पण क्षमा मागून सांगतो विनम्रतेनं, हे मिळणार नाही. 4 प्रकार आहेत हंसात. किती? हंस, परमहंस, कुटीचक आणि बहुद्रुक. किती प्रकार आहेत त्याच्यात? 4. तर भगवान विष्णू हंस स्वरूप आहेत आणि हंस स्वरूप भगवान नारायण, रमापती विष्णू ब्रह्म्याला बोधित करतायत. नाही कळलं तुम्हाला? बोधित करतायत, अनुग्रहित करतायत, महामंत्रांचा उपदेश देतायत. ही एक परंपरा आहे. आणि दुसरी परंपरा आहे सगळ्यांच्या पाठातली, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ बीज प्रगटले, आदिनाथ बीज प्रगटले. मथुरा लादले हो, मथुरा लादले, सहज स्थिती, सहज स्थिती, सहज स्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली. मथुरा मथुरा तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली, गोरक्षा दिधली, गोरक्षा दिधली. महिलांनी परमार्थात असावं काय?
असा निषेध करणारा प्रमाणाचा अर्थ मला सापडलेला नाही आणि नसावं या अर्थाने प्रमाण सापडलेलं नाही. फक्त प्रकरण एक आहे, गार्गी, मैत्री, अरुंधता, लोपामुद्रा, सीता, सावित्री, अहिल्या, द्रौपदी, पुण्यश्लोक, अहिल्या देवी, मा जिजाऊ, सुनीता विल्यम्स, लता दीदी, प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू, सुषमा स्वराज, प्रियदर्शनी इंदिराजी गांधी, मुक्ताई, जनाई, मीराई, बहेणाई आणि सकुबाई ह्या महाराष्ट्रातच स्त्रिया होत्या याची जाणीव बुवा लोकांना असावी. आता सूत्र सांगतो, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात तुमचा सन्मान होतो तो देश पवित्र, उदात्त, व्यापक आणि भारत असतो. याला पद्मपुराण सांगतं, संप्राप्ते भारते जन्म भरतखंडे नरदेह प्राप्ती. ही तो परमभाग्याचे संपत्ती. कारण इथे गार्गी आहे, इथे सावित्री आहे, इथे सीता आहे, इथे राधा आहे. विठाला न करावं या बाबतीत जास्त डिस्कस करत नाही, वादात पडूच नाही मला असं वाटतं स्वच्छ. पण वारकरी संप्रदायाचं ज्ञान आणि परंपरा कोणाला दिली? आदिनाथ उमा बीज प्रगटले. स्त्री शक्तीला टाळायचं असतं तर शंकरांच्याकडं लाखो भूत वेताळ होते आणि 84 लक्ष सिद्धांना त्यांनी बोध केला असता. रुरुभैरव, कालभैरव, बालभैरव, अशितांग भैरव, अष्टभैरव होते, त्यांनाही सांगितलं असतं. 11 रुद्र होते, त्यांनाही सांगितलं असतं. कार्तिकेयला सांगितलं असतं. बाल गणेशालाही बोध दिला असता आणि आपली मुलगी अशोका कुमारी नावाच्या कन्येलाही कानात मंत्र दिला असता. उमेलाच का स्त्री तत्वज्ञानापासून या देशात, या जगात वंचित राहू नये ही त्या काळात घेतलेली दखल आणि काळजी आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले ही परंपरा. या परंपरेत साखरे महाराज, या परंपरेत सद्गुरू जोग महाराजांची संस्था, या परंपरेत देगलूरकरांचं घर, या परंपरेत मोहननाथ महाराज, उद्बोधनाथ महाराज, देऊळगाव राजा, या परंपरेत लाखो परंपरा प्रतिपादन करता येतील. ही झाली भगवान आदिनाथ परंपरा. यात परंपरेत आदिनाथं गुरुं वंदे कंथडीं ज्ञानसागरम. श्लोक मला आठवत नाही, वरद लवकर सांग. विठ्ठल विठ्ठल गजाननं तमहु वंदे गजकंथड रूपिणं विघ्नहरणं सदा नौमिं रिद्धी सिद्धी प्रदायकम. नमस्ते सृष्टी रूपाय नाथ रूपाय ते नमः. गणपती सुद्धा नाथ पंथ परंपरेतलेच गणपती. का त्याला जुनं नाव आहे? गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते. गणनाथ. पांडुरंगाला तुम्ही काय न म्हणता? पंढरीनाथ भगवान की. वृंदावनातले कथाकार द्वारिकानाथ भगवान की. रमानाथ, सीतानाथ. मग या संप्रदायात 12.5 पंथ आहेत. 2-3 नाव मला सांगता येतील. अय्यपंथी, सीतानाथी, पागलपंथी, नटेश्वरी आणि परशुरामके असे 12.5 पंथ नाथपंथात आहेत. हा नाथपंथाचा विस्तार तुमच्या समोर सांगितला. हरिपाठात सगळे बुवा म्हणतात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मग दुसरी परंपरा कोणती आहे? दुसरी परंपरा नारायणाची आहे. दुसरी परंपरा कोणती आहे? नारायणाची. म्हणजे कोणाची? विष्णूची. त्याचं नाव आहे आदि नारायण, रमा नारायण, पुढचा ऐका, आणि हंस नारायण. किती नाव आहेत त्याचे? 3 नाव आहेत. हा उद्गाता, प्रसवणारा, निर्माता. हे सगळ्यात मूल बीज तत्व आहे. या तत्वानं ब्रह्मा उत्पन्न केला. ज्याचे नाभी कमली जन्म चतुरानना. मग स्वेदज, अंडज, उद्भिज, जारज, भूचर, खेचर, जलचर इत्यादी इत्यादी निर्माण केलं. कोणी? नारायण. नारायण का? नार म्हणजे पाणी, आयन म्हणजे शयन, राहणारा, निवासस्थान. देवा आलय, आलय म्हणजे घर, देवाचे असा त्याचा अर्थ आहे. त्यातही 2 प्रकार आहेत, प्रासाद वास्तू आणि वास्तू. आता याचा काय अर्थ आहे? प्रासाद वास्तू. प्रासाद म्हणजे देवाचे मंदिर आणि वास्तू म्हणजे घर. म्हणून देवालयाची वास्तुशांती करताना कीर्तन वेगळं असावं आणि श्रीमंताच्या बंगल्याची वास्तुशांती करताना कीर्तन वेगळं असावं. मग कोणतं असावं? प्रापंचिकाची वास्तू करत असताना जोडून याधन उत्तम व्यवहार आहे, आणि देवाच्या घराची वास्तुशांती असताना, मंदिराची, सभागृहाची
तेव्हा काय करावं? निरंजनी आम्ही बांधिले घर, विठाल विठाल विठाल. आदरणीय राम महाराज बर का, जावाई बुवा, नारायणाची परंपरा मोठी विस्तीर्ण आहे, मोठी विस्तीर्ण आहे, अतिविस्तीर्ण आहे. त्याच्यात कोण कोण येतं सांगतो तुम्हाला मी क्रमानं. पहिलं नाव आहे आद्य गुरु शंकराचार्यांचं. तुम्ही म्हणाल त्यांना भगवे कपडे आहेत, त्रिपुंड लावलेलं आहे, भस्म आहे, रुद्राक्ष धारण करतात, स्फटिक प्रवाळ आहेत. मग हे कसे काय? संन्याशी आहेत, शिवस्वरूप, पण भजन करतात नारायण. तुम्ही त्यांना नमस्कार करा, ओम नमो नारायण नारायण नारायण. स्मरण कोणाचं करतात? माऊली हरिपाठात काय म्हणती? नारायण नामे हू जीवन मुक्त, कीर्तनी अनंत, नारायण हरी नारायण हरी. बस, भुक्तिमुक्तिचारी घरी त्यांच्या, म्हणजे कुणाच्या? नारायण म्हणणारांच्या. नारायण या शब्दाची उद्घोषणा केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण. चौकडा प्रकरण आहे. मला खंडाळकरांची चाल आठवती, तुम्ही मला मदत करा. मी म्हणतो श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. पद्मनाभा, पद्म म्हणजे कमल, नाभी म्हणजे जन्माला आलेला बिंबी. पद्मनाभा नारायणा. आता नारायण ऐकताना, तुम्ही ऐकताना सगळेजण, टोप्या चांगल्या पण ऐका चांगलं. तुमच्या भगव्या टोप्या पाहून मला समाधान आनंद वाटलं की चला माझ्याही गटातले कुणी आहेत बुवा. सगळे न होऊ द्या, निदान वर का होईना आहेत बुवा. प्रयत्नवादाला काही हरकत नाही. अशी शुचिरभूतपणाची मांडणी कीर्तन मंडपात असली पाहिजे. तुम्ही सगळ्याजणी श्वेत वस्त्र घातलंय, कपाळाला कुंकुम लेपन केलंय, तुम्ही वस्त्र उत्तम घातलेत, अशीच टापटीप असली पाहिजे. महाराज अशा सप्ताहात तुम्ही मला निमंत्रण देत चाला. 30पैकी 25 मिळाले तरी चालतील. विठाल विठाल. पद्मनाभा नारायणा. नवनाथ पंथ स्थापन कोणी केला? नवनारायणानं. याला पुरावा काय? जगोद्धारा नवयोगेश्वरास कृष्णानी धाडी येले, ते हे नवनाथ जगी म्हणून या पंथाशी स्थापियेले. कंथा शैली पुंगी शंख मेखला, जानवे अणकाणात ते कुंडले, हाती धरोनी माळ दंड चिमटा, भाडी भस्मासी लावी येले. आपल्या क्रमात एक चिमटेवाले बाबा आहेत. विठाल विठाल. आदेश आलक हे असं करतात, परंतु आदेश शब्द मालक, सूचना, कळलं का? किंवा आज्ञा करणे, बर का? आणि नाथ शब्द मालक वाचक, निर्माता, मालक, प्रेसिडेंट म्हणून नाथ, आणि आदेश म्हणजे आज्ञा. बोला, त्या परंपरेतलं ते प्रकरण आहे. आदेश करायचं. इकडं ओम नमो नारायण, इस्कॉनला हरे कृष्णा, माहेश्वरी जय गोपाल, आपल्या ग्रामीण भागात राम राम, कळलं का? जरा शिकलेला नमस्कार, त्याच्यापेक्षा नमस्ते. आपल्याकडे जय हरी, कळलं का? दंडी संन्यासात ओम नमो नारायण नाही, ओम हरी. विठाल विठाल. नाथपंथात आदेश आदेश अशी म्हणण्याची पद्धती आहे. जरा तुम्ही कंटाळून तर जात नाहीत ना प्रकाश बुवा? मी खूप चिंतन मनलो करतोय बर का. आणि तुमच्या प्रकाशामुळेच हा मी तत्वचिंतनाचा विषय करतो. रात्री प्रकाश जरा कठीण असतो, दिवसा सूर्य उदयामुळे प्रकाश असतो. इथे रवीचा दास आहे आणि तुम्हा तिघांच्यामुळे मला आनंद मिळतोय. चोपदार पण मस्त छान आहेत एकदम. रंगवलंय काय ते? विठाल विठाल. मी त्यांच्याशी प्रेमाने बोलतो. अजून एक जाता जाता बोलतो, चोपदारांची आपल्याकडनं निंदा होऊ नये. कारण आहे बर का, नाथरायांच्या दरबारात चोपदार भगवान दत्तात्रय होते, म्हणून त्यांची आपण निंदा करू. सहज सहज प्रेमाने बोलावं, पण असं त्यांना ओढणं बोलणं असं असं मस्करी आपल्या हाताने होऊ नये, विणेकरीची होऊ नये.
तुळशीवालेची होऊ नये, वादकाची होऊ नये, गायकाच्या अवहेलना होऊ नये, आणि वादक गायका कोण बुवांच्या अवहेलना होऊ नये, असे दोन टप्पेत. विठाल विठाल आपण एकामेकांना आतून रिस्पेक्ट दिला पाहिजे, वरून नाही. कसा? आतून. व्यावहारिक नको तेवढ्या दिवसापुरता, आतून रिस्पेक्ट पाहिजे, सातत्याने ओला वाचला पाहिजे. ऐकत राहा. नारायण स्थापित नवनाथ आहेत. नारायण स्थापित म्हणजे नवनाथ कुठल्या परंपरेत आले? नारायण. कवी नारायण, हरी नारायण, द्रुमी नारायण, चमस नारायण. आहा, हे नऊ नारायण आहेत. या नवयोगेश्वरानं या जगात नवनाथ पंथ स्थापन केला, नारायणाचं कार्य. आता शंकराचार्य कोणत्या परंपरेतले? श्लोक सांगतो. नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिंच तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपादं महंतं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यम श्री शंकराचार्य मथास्य पद्मं पादंच हस्ता मलकंच शिष्यम तंत्रोटकं वार्तिककार मन्यान अस्मद गुरु संतत मानतोस्मी. आणि पुढे शंकरम शंकराचार्यम केशवं बादरायणं सूत्रभास्य कृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने यो मद व्याप्त देहाय श्री नाही बर का, दक्षिणामूर्त ए नमः. काही म्हणतात याच्यामुळे श्री दक्षिणामूर्ती, श्री शब्द नाही, दक्षिणामूर्त ए नमः. लक्षात आलं? शंकराचार्यांचे प्रेसिडेंट कोण आहेत? नारायण. पद्मभवम म्हणजे ब्रह्मदेव. कमलात नाही का उदयाला आला? पद्म उद्भव म्हणजे निर्माण झालेला. कळलं का? नारायण पद्मभवम म्हणजे ब्रह्मदेव, वशिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुकदेव, गौडपाद, गोविंदपाद, शंकराचार्य, हस्तामलक, त्रोटक, सुरेश्वर, आणि अजून एक नाव राहिलं पद्मपाद. ही जी परंपरा आहे ही नारायणाची परंपरा आहे. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? नारायणाची परंपरा आहे. दोन परंपरा सांगितल्या, नाथाची आणि शंकराचार्यांची. तू खूप बरा आहे कोणत्या परंपरेतल्या? चिंतनीय विषय नाही. तुमचा भ्रम मी स्वच्छ दुरुस्त करणार आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ हो, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ हो, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. पुढे बाबाजी, केशव, चैतन्य ही परंपरा. पण इथे आरंभास आहे मुख्य महाविष्णू. आधी पुणे विद्यापीठ आणि ब्रँच नाशिक, ब्रँच जळगाव, ब्रँच संभाजीनगर, ब्रँच बीड, ब्रँच लातूर, ब्रँच धाराशिव, पण पुणे विद्यापीठ. यशवंतराव मुक्त विद्यापीठाचं केंद्र मुख्य कुठे? नाशिकात, पण त्याची ब्रँच बीडला आहे. नाही कळलं तुम्हाला? चैतन्य ब्रँच आहे पण नारायण विद्यापीठ आहे. इथं टाळ्या पडायला पाहिजे होत्या तुमच्या. मी जरा 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 नाश्ता जास्त झालाय तुम्हा सगळ्यांना, किंवा त्या पोह्यात लिंबू जास्त झालंय. लिंबात अल्कोहोलच्या प्रकरणामुळे, ऍसिडमुळे मन थोडं गुंतल्या जातं. लक्षात आलं? ऐकताना नारायण, ऐच्यात नारायण. हंस आला की नाही? हंसरूपी ब्रह्मा, ब्रह्मा हंस आला की नाही?
नारायण म्हणजे तुकोबराय याच परंपरेतले. रामदास स्वामी कोणत्या परंपरेतले? आपले बुवा लोक सांगत नाहीत ते, पण रामदास स्वामी. आता कविता चालतात, गाणे चालतात, शेर चालतात, तर यांचा दासबोधातला श्लोक काही वाईट आहे का? एवढा वाईट आहे? तिथे म्हणाले धर्मस्थापनेचे नर, तिथे ईश्वराचे अवतार झाले आहे तर पुढे होणार. जरा छावा पहा एक दिवस म्हणजे कळेल तुम्हाला. विठाला मी पाहायला छावा, मी पाहाय. काहींचे मन दुखवले म्हणे, मन दुखावल्या जातात. आपली कातडी काढली तेव्हा मन नव्हते आपल्याला. द्रुपदीला विवस्त्र केलं तेव्हा भीष्माचार्य कृपाचार्यांना मन नव्हतं. आणि आता म्हणतो अर्जुन मी लढणार नाही, ते माझे नातलग आहेत, काडी लाव त्या नात्याला, आता त्यांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही, मार त्यांना. हा भगवंताचा आदेश आहे, लक्षात घ्या. नख आपलेच आहेत, पण आपल्याला टोचत असतील तर नीलकटरनं कट करावेत. हिंदू धर्मातले सगळे आपलेच आहेत, पण त्रासदायक असतील तर बाजूला काढावेत. विठाला विठाला. शिवरायाचे आठवावे बोलणे, शिवरायाचे आठवावे चालणे, निश्चयाचा महामेरू, सकल जनासी आधारू, श्रीमंत योगी, इंद्रजमी जंबपर, वाढव सदंबपर, रघुकुल राज परसेर शिवराज आहे. प्रतिपचंद्र लेखेव वरदे विष्णू वंदिता, शास्त्रिनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजा. जरा राज्याभिषेकाचा फोटो पहा म्हणजे कळेल ब्रिटिशांच्या आणि म्लेच्छांच्या मना कशा झोकल्यात ते. केवढा अधिकार, किती मनाचं सुवर्ण सिंहासन. आणि त्या काळात समर्थांचं येणं. आणि ते देवीला रामवरदायिनी देवीला प्रार्थना करतात. कोणत्या देवीला? म्हणजे तुळजापूर वासिनीला. रामाला प्रसन्न झाल्यामुळे रामवरदायिनी. आणि तिला म्हणतात तुझा तू वाढवी राजा, मुलेंच्या संहार झाला, उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया, कारण बुडाला औरंगजा पापी, आता आनंदवन भुवनी. अंडरलाईन करा, अधिरुखित करा. आनंद सर्व लोकांना. आता तो क्षण जवळ आलाय. समर्थ येत होते, प्रबळ यव्वन झाले होते, वंदे या महाराष्ट्रात. आक्रंद होता धर्म परसत्तेच्या दारात, ऐशा त्या संकट काळी धीराची अमृतवाणी, तुमदुमली सर्वत्र जय जय रघुवीर समर्थ. आणि म्हणायला सुरुवात केली, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. ही ललकारी सह्याद्रीच्या पठारात विको साऊंड सिस्टीम सारखी प्रतिध्वनीनं परत आली. आणि या सगळ्या भोसले कुलोत्तम महापुरुषांना समर्थांना आधार दिला. आणि तो सज्जनांचा गड सातारा जिल्ह्यात तयार झाला. त्यांची परंपरा कोणती? प्रमाणाशिवाय बोलणार ना मी तुमच्या समोर. स्वरूप संप्रदाय त्यांचा कोणता? तुकोबराय चैतन्य, समर्थ स्वरूप, ज्ञानोबराय नामदेवराय प्रकाश, आणि नाथराय आनंद. पुन्हा पुन्हा डिटेक्ट करतो, पक्क करतो. मग परंपरा काय? आदिनारायण विष्णू. पुन्हा विष्णू आले की नारायण. आदिनारायण विष्णू, ब्रह्मानांच वशिष्ठकम, श्रीरामम मारुतीम वंदे रामदासं जगद्गुरु. विठाला विठाला अशा नारायणाच्या विस्तीर्ण परंपरा आहेत. त्यात नारायण, ब्रह्मा, अत्री, दत्तात्रय, जनार्दन. जनार्दन हे वेगळे वेगळे बर का. रामा जनार्दन, जनी जनार्दन, एका जनार्दन आणि विठो जनार्दन. विठो जनार्दन संभाजीनगर जिल्ह्यात गोलड गावचे शाक्त उपासक. शाक्त म्हणजे देवीचे भक्त. कपाळभर कुंकू, कवड्यांची माळा, पौर्णिमेला कुलधर्म कुलाचार, मंगळवार आणि शुक्रवारी भगवतीचा गोंधळ, याला शाक्त परंपरा म्हणायचं. बर, या परंपरेत विठो जनार्दन, रामा जनार्दन सोलापूर डिस्ट्रिक्ट, त्यांचे दोनच कवण आहेत, आरती ज्ञानराजा आणि आरती अनंत भुजा विठो पंढरी राजा. याखेरीज माझ्या संशोधनात, अभ्यासात डिलीट करताना किंवा विद्यापीठात मला दुसरं कवण पदकाव्य दिसलं नाही. विठो जनार्दन, रामा जनार्दन, जनी जनार्दन. आईचं नाव जनी होतं. राहणारे बीड जिल्ह्यातल्या, बीड परगण्यातले होते. समाधी त्यांची धाराशिव जिल्ह्यातल्या भूम नावाच्या कसब्यामध्ये आहे. आणि त्यांना नारोजी विठोजी देशमुख नावाच्या श्रीमंत ब्राह्मणांनी बीडला 5 अंगण दान केले. अंगण म्हणजे जागा, ग्राउंड मठासाठी.
आणि ते जनात जनार्दन पाहायचे म्हणून त्यांचं नाव जनी जनार्दन, आणि आईचं नाव जनी होतं म्हणून जनी जनार्दन. त्यापैकी हे एका जनार्दन आहेत. यांचं नाव बहुल गाव, आडनाव देशपांडे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. विठाल यांचं राहणं होतं देवगिरी किल्ल्यावर, सूर्यप्रभंजन तीर्थावर. किल्ल्याच्या उत्तरेला इस्लाम त्याला हुजूर पागा तीर्थ म्हणतात आणि ग्रामीण लोक शुली भंजन म्हणतात. त्या तीर्थावर उत्तरेला हे साधना करत असत. आणि भगवान दत्तात्रय मलंग, मल्ल अंग, मल्ल म्हणजे योद्ध्याच्या अंगाणी, पहिलवानाच्या अंगाणी, बलदंड शरीराने, काळक भिन्न अंग, तेल लावल्यावर स्निग्धतेनं त्वचा चोपडी दिसावी असं मल्ल अंग एक. दुसरं प्रकरण, भस्म धारण केल्यामुळं ते अंग मळलील दिसत होतं दुसरं. आणि तिसरं मलंग शब्दाचा अर्थ अवधूत वेश. विठाला विठाला ठाणे जिल्ह्यात आता जे उपमुख्यमंत्री आणि पूर्व काळात जे मुख्यमंत्री होते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या चिरंजीवानं श्रीकांत शिंदे यांनी सप्ताह केला आणि मला तिथे विश्वनाथ महाराज वारिंग यांनी निमंत्रण दिलं होतं. तिथे माझं कीर्तन होतं. मी तिथे मलंग शब्दाच्या व्याख्या भिन्न भिन्न प्रकारच्या मांडल्या. मलंगाचं स्थान ते एक आहे. तिथे मलंगनाथ त्यांनी मुक्त केलाय. टाळ्या वाजून स्वागत करा त्यांना. मुक्त केलाय. तो आक्रमणात अडकला होता. तिथे अतिक्रमण झाली होती, ती तोडली काढली. अशी कामं महाराष्ट्रात व्हावी. पक्ष कोणता असू, जाती कोणत्या असू, हिंदू धर्माला अपेक्षित कामं व्हावीत. श्रोते हो, मायबाप हो. आणि अजून देवगिरी किल्ल्यावर एक मलंग वेशात जनार्दन स्वामीला भगवान अवधूत दत्तात्रयाने आलिंगन दिल्याची कथा आहे. ही परंपरा आहे. नारायण ब्रह्मा अत्री दत्तात्रय जनार्दन एकनाथ परंपरा ऐकता ना तुम्ही सगळेजण. या परंपरेत कोण कोण आहेत? श्रीधर स्वामी. हे कुठून आले तुमच्या लक्षात आलं असेल नसेल. यांच्या सगळ्यांच्या पाठातले इंद्राणीच्या काठावरती आळंदी तीर्थक्षेत्रात पुरुषोत्तम महाराज पाटील ज्या मठात सध्या उत्तराधिकारी आहेत, त्या परंपरेत अमृतनाथ स्वामी आणि स्वानंद स्वामी हे महापुरुष होऊन गेले. त्यांना ज्यांच्याकडनं गुरुमंत्र मिळाला ते श्रीधर स्वामी, आणि ते श्रीधर स्वामी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे अनुग्रहीत. झाली का नारायणाची परंपरा? एक एक सांगतो, फक्त तुम्ही ऐकत राहा, मी बोलत राहील. ही झाली नारायणाची परंपरा. दुसरी परंपरा गावबा महाराज कावसाणकर यांचं आडनाव कुलकर्णी, हे राहणारे पैठणातलेच. यांच्या समकक्ष अनंत ऋषी महाराज होते. त्यांची समाधी संगमनेरला अमृतवाहिनी नदीच्या काठाच्या संगमावर आहे. आत्ता जाऊन तुम्ही पहा, शिलालेख पहा आणि भूमिपरीक्षा करा, म्हणजे तुम्हाला ते कळेल. बरं, गावबा महाराज कावसाणकरांच्या परंपरेमध्ये कोण येतं अजून? त्या परंपरेत सुरळेगाव नावाचं गाव आहे गेवराई तालुक्यात, गंगा गोदेच्या काठावर. तिथे नगद नारायण महाराज उदयाला आले आणि त्या परंपरेत मग पुढे स्वर्गीय वैकुंठवासी महादेव महाराज हे सत्पुरुष झाले आणि आता प्रेममूर्ती शिवाजी महाराज त्या गादीवरती आहेत. त्या शाखेतून अजून एक प्रकरण जन्माला आलं. माणिक बाबा त्या गादीवर होते. माणिक बाबांचे शिष्य भगवान बाबा, भगवान बाबांचे शिष्य भीमसिंह महाराज, भीमसिंह महाराजांच्या जागेवरती न्यायाचारी नामदेव शास्त्री महाराज. विठाला नारायणाची परंपरा. अजून एक परंपरा आहे नरहरी महाराज कंसात ब्रॅकेट मध्ये दादा स्वामी. दादा स्वामी यांचा कुलस्वामी नरसिंह लक्ष्मी दैवत म्हणजे नारायणच. यांचं गाव चास. कुठे ते? नगर जिल्ह्यात अहिल्यादेवी मध्ये. मग त्या गावाचं नाव चास. कंसात राम महाराज त्याचं नाव आहे दशपूर. दशपूर कंसात. तिथे ते दादा स्वामी होऊन गेले. दादा स्वामींचं नाव नरहरी. नरहरींचे एक शिष्य सच्चिदानंद स्वामी, त्यांची समाधी रावेर गावी, दत्तमठ, जिल्हा जळगाव. ऐकता का? ऐकता का? आता दुसरे शिष्य कोणते ते सांगतो. नरहरी दादा स्वामींचे अजून एक शिष्य आहेत आणि त्या शिष्याचं नाव निंबराज महाराज. ते गाव आहे देवदैठण आणि त्या गादीवर आत्ता आचार्य परमेश्वर महाराज दंडवते आहेत. विठाला ब्रॅकेट मध्ये पैठण प्रकरणातील आनंद परंपरा. कुठे? दैठण.
निंबराज महाराज. मग मी कोणत्या प्रकरणात बसतो? माझं तरी का मी झाकून ठेवून? या सगळ्यांचं सांगितलं तर माझं तरी मी सांगितलं पाहिजे ना. मी पण याच नारायणाच्या परंपरेतला. कसं म्हणाल? या पुरावा मी देतो. पुन्हा सांगतो. नारायण, ब्रह्मा, अत्री, दत्तात्रेय. श्लोक सांगू का रे? आदि नारायण पदम धातारम चात्री सत्पदम. ते द नाही ना, ध आहे म्हणून धा कसा म्हटला पाहिजे? आदि नारायण पदम धातारम चात्री सत्पदम दत्तं जनार्दनं चैव एकनाथम नतोस्म्यहम विरक्त माधव पदम केशवम विठ्ठलं तथा वरदाश्रम पादंच गणेशाश्रमम तथा त्रिंबकांग्री मनंतांग्री वंदे ताम गुरु परंपराम. ही माझी परंपरा. संस्कृत ज्याला कळली नाही त्याला मराठी सांगतो. नारायण, ब्रह्मा, अत्री, दत्तात्रेय, जनार्दन, संत एकनाथ महाराज. त्यांना एक शिष्य मिळाला कर्नाटक राज्यातला, हरितस गोत्राचा, आडनाव त्याचं शाळीग्राम, वेद त्याचा रघुवेद, त्याच्या वडिलाचं नाव त्रिंबक, उपनाव मल्हार भट्ट. त्या मल्हार भट्टांनी गणपतीवरती 56 कटाव लिहिले, देशातल्या सगळ्या गणपतीवरती. त्यांचा मुलगा हा माधव. याला वेद येत होते परंतु संत वाङ्मयाचे अर्थ कळत नव्हते. रडत रडत नाथांना शरण आला. एकनाथ महाराज म्हणाले, काय झालं बाबा तुला रडायला? कुठून आलास? मी ब्राह्मण आहे. काय शिकलास? वेद. कुठेपर्यंत? घनापर्यंत वेद शिकलो. पद, क्रम, जटा आणि घन वेदातल्या स्टेप आहेत. मी एवढा पंडित झालो. पण मला ज्ञानेश्वर महाराजांच्या 65चा अमृत अनुभवाचा आणि ज्ञानेश्वरीतल्या काही वेचांचा अर्थ कळत नाही. नाथ महाराज म्हणाले, एक काम कर, गळ्यात टाळ घेऊन माझ्या कथेत कीर्तनात उभा राहत चल. तो टाळ घेऊन उभा राहिला. नाथांची दिव्य दृष्टी त्याच्याकडे गेली. कृपा कटाक्ष निहाळिले. आपले पदी बैसविले. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. रोमांच अंगावर उठले. अंग थरथर कापायला लागलं आणि तो स्पुंदून स्पुंदून रडायला लागला. नाथाने शिरस्त्राणाला स्पर्श केला आणि तो गदगद झाला. 3 दिवस त्याला समाधी लागली. समाधीचं उत्थान करण्यात आलं आणि नाथांना सोडायचं नाही हे त्यांनी ठरवलं. पुन्हा आमच्या कुळात कर्नाटकात तो परत आला नाही. पंढरपूरला गेला आणि पंढरपूरवरून नाथांच्या बरोबर पैठणात दंडवत दंडवत घालत घालत पैठणात गेल्यावर पैठणचे ब्राह्मण आणि काही लोक निंदा करायला लागले. नाथांना त्यांचा संसार करता आला नाही. पण एका ब्राह्मणाच्या अंगाचे कातडे गेलेत. शिष्य असला म्हणून काही त्रास द्यावा का? आणि कुणाच्याही पाया पडतो. ए माधवा, ए दंडवता, सगळ्यांच्या पाया पडतोस. ते गाढव मेलय त्याच्याही पाया पड. मेलेल्या गाढवाच्या पाया तो पडला. सज्जन हो, या परंपरेचा प्रभाव एवढा आहे, या हस्तस्पर्शाचा एवढा प्रभाव आहे की मेलेलं गाढव उठून बसलं. लक्षात धरा तुम्ही. आता ही कथा मी सांगितली ना, भक्तमाल ग्रंथ, लरा पांगरकृत नाथ चरित्र, केशवकृत नाथ चरित्र आणि गुगल नेटला सर्च करा. मी गेल्यावर दंडव स्वामी टाका. मी बोललेलं बिनचूक करेक्ट असंच निघायला हवंय. नाथ महाराज म्हणाले, बाबा मेलेले जिवंत करणं चांगलं नाही. देवगिरीला मुस्लिमांची सत्ता आहे. युद्धात लोक मेले की ते जिवंत करतील आणि हिंदूवर अतिक्रमण होतील. तू जगू नकोस, समाधी घे. होताच गुरु आज्ञा समाधी घेई. आज्ञा झाली आणि त्यांनी गाढेश्वर मंदिराजवळ पैठणला समाधी घेतली. त्यांचा शिष्य केशव भट्ट, त्या केशवांना अनुग्रह दंडवत स्वामीचा आणि बुक्का माणकुजी बोधल्यांचा. केशवानंतर नारायण महाराज, मग गोविंद तीर्थ, मग त्रिविक्रम तीर्थ, वरदाश्रम स्वामी, गणेशाश्रम स्वामी, गणेशाश्रम स्वामी नंतर त्रिंबक महाराज, त्रिंबक महाराजानंतर गणेश अनंत प्रभाकर, अनंताचा अमृत. माझी ही परंपरा. अभ्यासप्य समर्थोसी मत्कर्म परमो भवाहा. गेलं की भूगोल, गाव, परंपरा, ग्रंथ घ्यायचा लगेच तात्काळ कळतं, लोकांच्या पर्यंत जातं आणि निमंत्रण दिलं त्याला आनंद प्राप्त होतो. सज्जन हो, ही परंपरा नारायणाचीच. हंस म्हणजे नारायण. नारायणाचा बोध ब्रह्म्याला. ब्रह्मा म्हणजेच पद्मभव, म्हणजेच कमल पात्रातून तयार झालेला चतुरानन. आनन म्हणजे मुख, 4 तोंडाचा असलेला. ब्रह्म्याच्या पुत्रोत्पत्तीपैकी सप्तऋषीत आत्री अनुसयेचे पती, अनुसयेचं माहेर करंजी नावाचं गाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, आणि दत्तात्रयाचं जन्मस्थान राक्षस भुवन, तालुका गेवराई, जिल्हा बीड. श्रोते हो,
आत्रींचे दत्तात्रेय, दत्तात्रेयांचे श्री नारायण, नारायणांचे पट्टशिष्य श्री लक्ष्मण, लक्ष्मणाचे बलभीम, बलभीमाचे सखयानंद, सखयानंदांच्या पट्टशिष्या शांतामाई, शांतामाईंचे पट्टशिष्य अनुग्रहित खंडोबा बाबा, खंडोबा बाबांचे पट्टशिष्य आमच्याच मराठवाड्यातले, आमच्याच मातीतले श्री केरोबा, बंडोबांचे केरोबा, केरोबांच्या नंतर श्री रंगनाथ महाराज आणि रंगनाथ महाराजांच्या नंतर ज्यांचं फलपुण्य स्मरण करतो ते पंढरीनाथ महाराज. ही परंपरा कोणाची? अभंगाचं पहिलं चरण आदि नारायण नामाचे ते सार, आदि नारायण नामाचे ते सार, आदि नारायण साराचे 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 ते सार, हो आदि नारायण साराचे ते सार, आदि नारायण साराचे ते सार. हा केला उपदेश ब्रह्मदेवा, केला उपदेश ब्रह्मदेवा, हे केला उपदेश ब्रह्मदेवा, ब्रह्म याने बोध अत्रीसी पै केला, ब्रह्म याने बोध अत्रीसी पै केला, केला उपदेश ब्रह्मदेवा, केला उपदेश ब्रह्मदेवा, ओ केला उपदेश ब्रह्मदेवा, ब्रह्म याने बोध अत्रीसी पै केला, हो ब्रह्म याने बोध अत्रीसी पै केला, अत्रीसी पै केला, अत्रीसी पै केला. जेव्हा कोणीच नव्हतं, जेव्हा काहीच नव्हतं, शून्य सुद्धा नव्हतं, तेव्हा एक तत्व होतं, त्याचं नाव आदी. याला स्केल लावता येत नाही, याला पॅरामीटर लावता येत नाही, याला इसवी सन, शक, संवत्सर, ख्रिस्ताब्द कोणतीच कालगणना करता येत नाही. त्याच्यासाठी त्याचं नाव आदी. आदिनाथ गुरु, आदि नारायण, हे दोन तत्व सगळ्यात जुनाट आहेत. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती केली. कान्होबा तेरे तेरे ते ब्रह्मतत्व. विठाला महाराजांनी दिलेल्या टायटन घड्याळाचा मला उपयोग होतो, तेव्हापासून मला वेळ कळायला लागला. नाही तर मी 2.5 तास, 2.5-3 तास कीर्तन कमी बिलात करत असायचो. आता यामुळे मला सवय झाली स्वतःला चिंतन करण्याची. आदि नारायण साराचे ते सार. तुम्ही ऐकताय ना सगळेजण? जाऊ कमी थांबू का? आदि नारायण साराचे ते सार. सार काय? ब्रह्मतत्व आहे. सार काय? ईश्वर. सार काय? विष्णू. सार काय? हंस. सार काय? नारायण. सार काय? रमापती. आसार काय? जगत. तुम्हा सगळ्या जणींना प्रश्न विचारतो, तुम्ही आता करतात की नाही करतात माहिती आहे, पण जुन्या काही स्त्रियांना माहिती आहे, सुपात घेतलेलं धान्य, तीळ घ्या, जवस घ्या, मोहरी घ्या, रवा घ्या किंवा तांदूळ घ्या, घोळायचं, पाखडायचं आणि फटकरायचं. मग आळ्या जाळ्या, केळ, कचरा, खडे तुम्ही दळायला नेता का चांगलं धान्य दळायला नेता? का असं एखाद्या स्त्रीने केलंय, बाई राहू दे आजच्या दिवस आळ्या, चांगले किडेत, छानच खडेत, उत्तम लागतील, माझे मालक बोचरेत, लोहाचे चणे, का दिले बोचरी या खाणे, असं 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 कधी वाटतं का तुम्हाला? नाही. टाकता. सार घेता आणि आसार तुम्ही टाकता. बर, याला प्रमाण तुमच्या पाठातले आणि तुम्ही म्हणा ते मंथोणी नवनीता. मंथोनी नवनीता तैसे गे अनंता, मंथोनी नवनीता तैसे गे अनंता, नवनीता तैसे गे अनंता, मंथोनी
नाही, जरा चांगले तरी वाजवा की हात वर करून. या परंपरेत अजून 3 नावं आहेत. ही परंपरा स्वामी स्वानंद, विजयानंद आणि महंत योगानंद यांचंही खूप मनपूर्वक मी स्वागत करतो. बऱ्याच वर्षानंतर मला कॉलेज नंतर आज चिठ्ठी आली, खूप आनंद वाटला. नहीं तो कोरा कागज जी है मेरा. खूप वर्ष झाले आता मला आपल्या निमित्तानं होईना एक जुनी आठवण मला लक्षात आली. आता मला कोणाची येणार आहे कल्पना आली तर तुमच्यासारख्या सत्पुरुषाची. विठाल विठाल मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी. ऐका अंडरलाईन, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मग योग्य काय? अनंत नारायण एवढा सब्जेक्ट. वाया व्यर्थ कथा ओगळणे, रिजेक्ट करणे, डिलीट करणे, बाजूला काढणे, सरवणे, घ्यायचंच नाही आपण ते. मग तुम्ही दूध मंथन करताना ताक सांभाळून ठेवता की लोणी की तूप? हो बोला की बोला की. लोणी तुपाला किंमत आहे ना. ताक सांभाळून ठेवता का तुम्ही? नाही. ताक कोणी आलं की घेता का? ताक शिल्लक आहे, ग्लासभर घ्या. जरा आंबट आहे, कालचंही शिळ घ्या. तूप म्हणता का किलोभर घेऊन जा? हे लोणी घेऊन जा, माखण मिश्री टाका. आणि दयाची ये अंगी निगे ताक लोणी, ये कमोले दोनी बाबूने, ये कमोले दोनी. दयाची ये अंगी निगे ताक लोणी, ये कमोले दोनी बाबूने, एका मोले दो, एका मोले दोन्ही मानू नये. दह्याच्याच अंगण निर्माण होतं की नाही. संस्थेतून सगळेच पोरं बरोबर सुटतात. सगळेच काही ढोक महाराज होत नाहीत. सगळेच काही दिगलूरकर महाराज होत नाहीत. सगळेच काही जयवंत महाराज होत नाहीत. सगळेच काही पाचपोर होत नाहीत. सगळेच काही कुरेकर बाबा होत नाहीत. सगळेच काही साखरे महाराज होत नाहीत. सगळेच काही अमृताश्रम होत नाहीत. यार दह्याची अंगी, सगळ्यांचं मूल वेगळं वेगळं आहे, समान मानू नये. माझा अजून कमी आहे तेवढं जरा कानावर सगळ्यांना सांगत चला. तुम्ही घ्या मला द्या. असं मला कीर्तनात जर ऐका ना, मला कीर्तनात जर तोंड कोरडं पडल्यावर गुळाचा खडा किंवा कल्पी खडी साखर कदाचित एखाद्या सप्ताहात दिली तर मी एकटा कधी खात नाही. ताल म्हणणाऱ्या गायकाला देतो, चोपदारांना देतो. एका मीडिया तंत्राने मला विचारलं, तुम्ही तुम्हाला दिलं त्यांना का देता? मी त्यांना उत्तर दिलं, अर्ध खाल्ल्याशिवाय सत्ता टिकत नाही. मला त्या नरेंद्राचार्यांचं एक वाक्य आठवतं. काय आहे ते? तुम्ही आणि इतरांना. मी जर तेवढा झालो तर मी एक वाक्य लिहिणार आहे, तुम्ही खा मला खाऊ द्या. तुम्ही खा मलाही खाऊ द्या. विठाल आणि ते खाऊ द्या. नाही ऐकिले ते मुळे भोग सुखाचे आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाल खादलेची खावे वाटे, ते मला खाऊ द्या. बस वेळ कमी आहे, 2 कॅमेरे आहेत, छान आहे. म्हणजे बऱ्याच गावात एवढं औदासीन्य असतं, ते एकच खोकं समोर असतं. ते लोकांना स्कॅन करत नाही, त्यांचे भाव कळत नाहीत, ते झोपलेत का समाधीस्थ आहेत, कडोळ्याला असवयत की पापण्या उघडतात की मुखावरती मुखमंडल प्रसन्न आहे, काही कळत नाही. ते सारखे ते गेले का आहेत हेही कळत नाही. म्हणून मला बार का ही कॅसेट मला अपेक्षित आहे. छान स्मार्ट कॅसेट आहे एकदम उत्तम. आपण कुठल्या तरी उत्तम चॅनलला ही कॅसेट. तुमचं कोणतं युट्यूब आहे? गजर. अरे वा, गजर कीर्तनाचा. विठाल विठाल. कालच उत्तर सोलापूरला लोकमंगलम कॉलेजमध्ये बापूंच्या संस्थेत माझी जी टॉकीजला शूटिंग झाली. कालच 3 तास कीर्तन करून इथे आलो. आज एक शूटिंग. रोज सगळं हे परमेश्वराच्या कृपेने चाललंय. खरं तर आता सांगू का,
प्रवासाचा कंटाळा येतो, शरीर साथ देत नाही. महाराज माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, पण माझंही आता वय काही सगळ्यांचंच कमी थोडंच होत आहे. मणक्यांचा त्रास होतो, बसवत नाही, पायाला मुंग्या येतात, पायांना सूज येते, बीपी शुगरचा आजार आहे, वेळेवर मुळत नाही, मला कुठेही खाता येत नाही, दंडी भिक्षा ही ठराविक ठिकाणीच घ्यावी लागते. मग न मिळाल्यामुळे कोरडे पोहे, कोरडे मुरमुरे खाल्ले की मग पचायला जड जातं, मग प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम झाला की अन्य अडचणी होतात. या किती अडचणी सहन कराव्या लागतात. फक्त तुम्ही द्रव्यावर महाराज लोकांना मोजू नका, त्यांना होणाऱ्या कष्टाचाही विचार करा. विठाला विठाला.